विवेक सोनार यांच्या संकल्पनेतून गेल्या 14 वर्षांपासून आयोजित अर्पण या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदाचा कार्यक्रम पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात विविध रागांचे सादरीकरण करण्यात आले. बालकलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत अनेकांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. मोबाईलपासून दूर राहून प्रत्येकाने एखादी कला किंवा छंद जोपासावा असा संदेश यावेळी देण्यात आला. नमस्कार, मी बासरीवादक विवेक सोनार, गुरुकुल प्रतिष्ठानचा संस्थापक. आज अर्पण हा कार्यक्रम होतोय, गडकरी रंगायतांमध्ये सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज 14 वर्षापासून आम्ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम म्हणून सादर करतो, जिथे माझे गुरुजी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ही स्वरांची वंदना, स्वरांचं जे आम्ही शिकलोय ते स्वर अर्पण करतोय. आणि हीच आमच्या प्रति भावना आहे की जेही संगीत मी माझा संपूर्ण परिवार जे शिकलोय किंवा करताय, बासरीची जी चळवळ मी ज्याला म्हणतोय गुरुकुल प्रतिष्ठान राबवते, तर बासरीचे वेगवेगळे रूप तिथे आम्ही या स्वरांच्या माध्यमातून दाखवतोय. त्यात काही राग आहेत, रागांवर आधारित गाणे, वेगवेगळे सादरीकरण आता सुरू आहे बघता. आणि या कार्यक्रमामध्ये अगदी 7 वर्षाच्या मुलांपासून तर 90 वर्षाचे जे आजोबा आहे हे सगळे स्टेजवर एकत्र येऊन ते बासरीवादन करतायत. विशेष म्हणजे आमचे एक शिष्य आहे, माझे शिष्य, ज्यांचं वय आता 100 आहे, डॉक्टर कांक्रिया म्हणून, तेही दृकश्राव्य माध्यमातून आता बासरीवादन तिथे करणार आहे थोड्या वेळातच. आणि कार्यक्रमाच्या मध्यंतरात आता माझे गुरुजी पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं आम्ही गुरुपूजन करतो आहे गुरुपौर्णिमेनिमित्ताने. या गुरुपूजनाच्या निमित्ताने गुरुजी आणि माझी गुरुमा अनुराधा चौरसियाजी या दोन्ही उपस्थित झालेले आहेत. तर गुरुपूजन होणार आणि त्यानंतर माझ्या बासरीवादनाच्या कार्यक्रमाने सांगता होणार. मला साथीला पंडित मुकुंदराज देवरे असणार आहेत. आजचा हा जो सोहळा आहे हा योगायोगाने 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनी आम्हाला याची तारीख मिळाली हॉलची, म्हणून यामध्ये आम्ही काही खास स्वातंत्र्य दिनानिमित्त एक थीम तयार केलेली आहे, ज्याच्यात काही देशभक्तीपर गीत बासरीवर वाजवले जाणार आहेत आणि बाकी रागदारी, शास्त्रीय संगीत, धून हे वेगवेगळे प्रकार यामध्ये आज सादर होणार आहेत. लोकांना काय आवाहन करा? आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे आवाहन करू इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे हा एक प्रतीक आहे. हे संगीत किती शांती मिळते याच्याने आणि बासरी वादनाने तुम्हाला अनेक फायदे आहेत. दुसरी गोष्ट, आज लहान मुलं 7 वर्षापासून तर 100 वर्षाचे आजोबा देखील बासरी वादन करतायत. त्यांना या बासरी वादनाने एक आनंद मिळतोय. तरुण मुलं पण ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा आज मोबाईलच्या ऐवजी त्यांच्या हातामध्ये बासरी आहे आणि हे नक्कीच चित्र अत्यंत आनंददायी आहे. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही प्रत्येकाने जेव्हा जेव्हा शक्य असेल बासरी, गायन, तबला, सितार, जेही तुमची आवड असेल ते वाद्य नक्कीच एक तरी वाद्य तुम्ही आयुष्यामध्ये घेतलं पाहिजे हातात आणि त्यावर स्वतःच्या आनंदासाठी या संगीताचा अभ्यास, साधना केली पाहिजे.